संगीन अपराधों में नाबालिगों की बढ़ती संलिप्तता ने राज्य की कानून व्यवस्था पर गंभीर सवाल खड़े कर दिए हैं। इसी मुद्दे पर मंगलवार को महाराष्ट्र विधानसभा में प्रश्नकाल के दौरान जोरदार चर्चा हुई। महायुति के विधायकों ने गंभीर अपराधों में शामिल नाबालिगों और उनके गिरोह के खिलाफ मकोका के तहत कड़ी कार्रवाई की मांग की। साथ ही नाबालिग अपराधियों से जुड़े मौजूदा कानूनों की समीक्षा और आयु सीमा में 18 से कम कर 16 करने की मांग की। कायद्याच्या चौकटीमध्ये अध्यक्ष महाराज कायदा एवढा किचकट आहे की ते अल्पवयीन मुलासमोर पोलिसांनी ड्रेस घालून जायचं नाही, पोलीसच्या गाडीमध्ये त्याला घेऊन जायचं नाही। आणि मग अशा गोष्टीमुळे आता या टोळ्या सक्रिय झाल्या आणि टोळ्या ह्या सर्व अल्पवयीन मुलाचा वाळूमध्ये, दारू विक्रीमध्ये, बटन गोळ्यामध्ये, बाकी नार्कोटिक या सर्व बाबीमध्ये या सर्व मुलांचा वापर टोळ्या या ठिकाणी करू लागलेल्या आहेत। त्यामुळे अल्पवयीन मुलांचा सहभाग हे स्वतःहून अल्पवयीन मुलं करत नाहीत, अध्यक्ष महाराज या टोळ्या करतात। त्यामुळे त्या सर्व टोळ्या शोधल्या जातील का, त्यावर मकोका दाखल केला जाईल का? आमच्या जिल्ह्यात 12 वर्षाच्या मुलांनी 21 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला। आता तुम्ही जघन्य अपराधाची सुप्रीम कोर्टाने जी गाईडलाईन दिली ती 16 ते 18 आहे। आता 12व्या वर्षी जर तो बलात्कार करण्याचा प्रयत्न करत असेल, 13व्या 14व्या वर्षी दारूसाठी वडिलांच्या डोक्यावर कुऱ्हाड मारत असेल, तर अध्यक्ष महाराज माणुसकी किंवा तो बालक आहे असा मुद्दा ठेवून आपल्याला सोडता येणार नाही की ड्रग्ज मध्ये या मुलांना वाहक म्हणून पाठवलं जातं। आणि माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की याची एक समिती नेमून याचं सायंटिफिक विश्लेषण करून पुढच्या अधिवेशनात पटलावर हा अहवाल आपण द्याल का? विधायकों के सवाल पर जवाब देते हुए मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा, कानून व्यवस्था बिगाड़ने वालों को किसी भी तरह की राहत नहीं मिलेगी। उन्होंने ये भी कहा कि नाबालिगों से जुड़े मौजूदा कानूनों का कुछ आपराधिक गिरोह दुरुपयोग कर रहे हैं, इसलिए गिरोह सरगनाओं पर कड़ी कार्रवाई के साथ कानून को और सख्त बनाने की जरूरत है। आज आवश्यकता ही आहे की हे कायदे अधिक कडक करण्याची गरज आहे। त्यामुळे निश्चितपणे आपण या ठिकाणी जे सुचवलेलं आहे त्या पद्धतीनं जे लोक बालकांना गुन्हेगारीला प्रवृत्त करतील किंवा डायरेक्टली इनडायरेक्टली त्यांचा यूज करतील अशा लोकांना जी काही शिक्षा आहे त्या शिक्षेतही वाढ करण्यात येईल। आणि त्यात जर टोळी सदृश काही आढळलं तर संघटित गुन्हेगारी कायद्याच्या अंतर्गत त्याचा समावेश करून आणि त्यांच्यावर संघटित गुन्हेगारीचेच कलम लावून त्यांनाही म्हणजे ते त्या गुन्ह्याच्या स्पॉटवर नसले तरी त्यांनी त्याला एड केलाय, त्यांनी त्याला चाकू दिलाय, त्यांनी त्याचं डोकं हे केलेलं आहे किंवा त्याला पैसे दिले आहेत तर त्यांनी गुन्हा केलाय अशा पद्धतीने समजून त्यांच्यावरती कारवाई करण्याच्या संदर्भातला अमेंडमेंट आम्ही आणू। सजेशन फॉर ऍक्शन निश्चितपणे या संदर्भात एक उच्चस्तरीय समिती तयार करण्यात येईल आणि त्या समितीच्या माध्यमातून याचा सायंटिफिक अभ्यास करून त्या संदर्भात ज्या शिफारसी आपल्याला मान्य करता येतात त्या आपण करू, ज्या केंद्र सरकारला पाठवायच्या त्याचा पाठपुरावा करू।